काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी या स्पर्धेत सहभागी होऊन आपणा सर्वांना मनपूर्वक सप्रेम नमस्कार. माझ्या स्वरचित कवितेचं नाव राखेच्या आधी. मी कवी यश पनोरकर उर्फ स्वप्नील सुमती कृष्णा कांबळे. राखीच्या आधी. तुझ्या नावाचे फलक उंच आहेत, तुझ्या शब्दांचे हुकूम चालतात, तुझ्या सावलीलाही सलाम करणारे आज हजारो दिसतात. राखेच्या आधी. पण जरा स्मशानाच्या वाटेवर नंगे पाय चालून तर बघ, तिथे प्रत्येक थडगं शांतपणे एकच गोष्ट सांगत असतं, इथे आलेल्यात राजा कोण आणि रंक कोण हे ओळखता येत नाही. तू मुठीत आबाळ पकडल्याचा दावा करत फिरतोस, पण वेळ नावाचा चोर तुझ्या मुठीत आयुष्य क्षणाक्षणाला चोरत असतो. राखेच्या आधी. तुझ्या नावाचे फलक उंच आहेत, तुझ्या शब्दांचे हुकूम चालतात, तुझ्या सावलीलाही सलाम करणारे आज हजारो दिसतात. तुझ्या अहंकाराचा आवाज आज आकाश फाडतोय, पण उद्या तुझ्या चितेची राख वाऱ्यावर निशब्द उडणार आहे. ज्या शरीराच्या आरशात तू स्वतःला देव समजतोस, त्याच शरीराला एक दिवस 4 लाकडांचीही गरज भासणार आहे. मग एवढा माज कशाचा? एवढा माज कशाचा? त्या पैशाचा जो तुझ्या आधी दुसऱ्याचा होतो आणि तुझ्यानंतर तिसऱ्याचा होणार आहे. राखेच्या आधी. तुझ्या नावाचे फलक उंच आहेत, तुझ्या शब्दांचे हुकूम चालतात, तुझ्या सावलीलाही सलाम करणारे आज हजारो दिसतात. त्या पैशाचा जो तुझ्या आधी दुसऱ्याचा होतो आणि तुझ्यानंतर तिसऱ्याचा होणार आहे. त्या सत्तेचा जी संध्याकाळच्या सावलीसारखी हळूहळू लांब जात राहते, की त्या नावाचा जे काही पावसानंतर दगडावरूनही पुसलं जातं. माणसा जर काही अमर असेल तर तुझ्या रुबाब नाही, तुझी माणुसकी आहे. कारण चिता पेटल्यावर शरीर जळतं, पद जळतं, प्रतिष्ठा जळते, अहंकार जळतो आणि उरते ती फक्त राख. म्हणून राख होण्याआधी जर माणूस म्हणून जग, कारण शेवटी राखेलाही कुणी सलाम करत नाही. धन्यवाद.